या ब्रह्मांडाच्या धन्याला खऱ्या अर्थानं आपल्यापर्यंत पोचवण्याचं आणि त्या जगाच्या मालकापर्यंत पोचवण्याचा जो राजमार्ग, त्या राजमार्गावरचा मॅप म्हणजे या मृत्यूलोकामध्ये कोण असेल ते म्हणजे संत. कारण खऱ्या अर्थानं अवश्य या गावातून अरणगावापर्यंत झालेला दैवमाळी आणि परशोबांचा हा प्रवास, या प्रवासामध्ये खऱ्या अर्थानं अरणगाव लागलं आणि अरणगावच्या मातीला संत परंपरेच्या रूपानं खऱ्या अर्थानं परशोबांनी धन्यता दिली. नांगीता आई परशोबांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं या ब्रह्मांडाच्या चैतन्यावरती एक फूल उमजलं. ते उमलत असतानाही जगाच्या मालकानं दिलेला तो आशीर्वाद आणि त्या आशीर्वादाचं फळ म्हणजे खऱ्या अर्थानं नांगीता आणि परशोबांच्या घरामध्ये लेकरू जन्मलं, सावता. खऱ्या अर्थानं जगामध्ये शांतीचं, ब्रह्मांडाला नवचैतन्याचं प्रतीक म्हणून या ब्रह्मांडाच्या पाठीवर जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा ती ग्लानी दूर करण्यासाठी जे खऱ्या अर्थानं अवतार कार्य धारण करतात ते संत स्वरूप असतात. आणि या ब्रह्मांडाच्या पाठीवर परशोबा आणि नांगीताईंच्या घरामध्ये जे लेकरू जन्माला आलं, ज्या लेकरानं ब्रह्मांडाच्या चैतन्याला खऱ्या अर्थानं संत रूपानं स्पर्श केला, नव्हे तर संत परंपरेमध्ये संत शिरोमणी या पदावर विराजमान झाले ते संत सावता महाराज. पण संतांचं अवतार कार्य असतं, पण ते अवतार कार्य घेत असताना त्यांनी जीवनामध्ये जे कष्ट सोसले, जो प्रवास केला, त्या प्रवासाचं जर मूळ कारण कोणतं असेल ते कारण म्हणजे खऱ्या अर्थानं या मृत्यूलोकात जन्माला आलेल्या प्रत्येकानं या मृत्यूलोकात कसं जगावं हे सांगण्यासाठी आणि त्याचं चरित्र घडवण्यासाठी ज्यांचं चरित्र असतं ते म्हणजे संत चरित्र, संत शिरोमणी सावता महाराजांचं चरित्र. खऱ्या अर्थानं पाहता पाहता सावतोबा आता आपल्या शेतामध्ये रमू लागले. पंढरीच्या परमात्म्याचं दर्शन जणू काही उघड्या डोळ्यांनी पंढरपुरातून येऊन जगाच्या मालकानं दिलं. आणि आता काळ्या ढेकळांमध्ये पंढरीची आईही पाहिली आणि कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणत त्यांनी खऱ्या अर्थानं काळ्या आईची सेवाही केली. काळ्या आईची सेवा करताना ब्रह्मांडाच्या पाठीवरती महावैष्णवमाऊली ज्ञानोबाराय सांगतात, उपजय ते नासे नासिले ते पुनरुपे दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्म मृत्यूची चिरंतन साखळी आणि या साखळीमध्ये जन्म आणि मृत्यू हे मृत्यूलोकातलं शाश्वत सत्य. पाहता पाहता जगाच्या ब्रह्मांडाचा खऱ्या अर्थानं ईश्वराचा अंश असणाऱ्या सावता महाराजांच्या जीवनातही मात्यापित्याचं खऱ्या अर्थानं झालेलं निधन, त्या दुःखातून सावरताना संत सावता महाराजांनी आपली धर्मपत्नी जनाईंना सोबत घेऊन प्रपंचाचा गाडा पुढं ओढू लागले. दिवसामागून दिवस गेले आणि या प्रपंचाच्या वेलीवरती खऱ्या अर्थानं परशोबांनी दिलेला मूळ संदेश, त्या संस्कारांचं वलय अंतकरणात रुजवलं आणि त्या मार्गावरती चालताना कांदा मुळा भाजीमध्ये तो प्रपंच पाहिला, परमार्थाची कास धरली आणि महाराज म्हणून खऱ्या अर्थानं भक्तीच्या नामामध्येही तल्लीन झाले. पण जसे खऱ्या अर्थानं आस्तिक असतात तसे नास्तिकही ठरलेले असतात. आणि या दुःखाच्या वाळवटामध्ये खऱ्या अर्थानं नाठाळांना मात्र हे सहन झालं नाही. म्हणून तर संत सावता महाराजांच्या जीवनातला संत रूपाला गेल्यानंतरही होणारा त्रास मात्र खऱ्या अर्थानं आपण कथेच्या या मध्यान्नामध्ये पाहिलेला आहे. हा प्रवास पाहत असताना पुन्हा एकदा प्रश्न मनाशी कदाचित निर्माण होऊ शकतो की महाराज संत चरित्राचं मूळ कारण कोणतं आहे. कारण लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं एक प्रसंग फार गोड आहे. एकदा जगाच्या मालकाला, ब्रह्मांडाच्या धन्याला खऱ्या अर्थानं नारदमुनींनी विचारलं होतं, देवा माझ्या श्वासागणित मी तुमच्या नामाची जपमाळ ओढतो आहे. मला खात्री आहे या ब्रह्मांडाच्या पाठीवर तुमचा परिपूर्ण सर्वश्रेष्ठ भक्त जर कोण असेल तर तो मीच आहे. कारण माझ्या मुखामधून नारायण नारायण ही जपमाळ श्वासागणित ओढते आहे. आणि त्याचवेळी जगाच्या मालकानं एक वेळ महर्षींकडे पाहिलं आणि सांगितलं, महर्षी या ब्रह्मांडाच्या पाठीवर माझा परमोच्च भक्त जर कोण असेल तो तिकडे उत्तर भारतामध्ये राहतो, ज्याचं नाव श्रीहरी आहे. आता नारद मुनींच्या मनात विचार येऊ लागले, देवा अहो उठल्यापासून श्वासागणित तुमच्या नामाची जपमाळ ओढणारा तुमचा हा खऱ्या अर्थानं सेवक, प्रत्येक श्वासागणित नारायण नारायण ही जपमाळ ओढणारा तुमचा सेवक, आणि तुम्ही म्हणताय कोण कुठला श्रीहरी तुमचा परमभक्त आहे. कारण काय देवा. आणि त्याचवेळी जगाच्या मालकानं सांगितलं, योग्य वेळ आली की कारण देईल. पण त्याचवेळी महर्षीनं सांगितलं, नाही देवा, जोपर्यंत तुम्ही याचं उत्तर मला देणार नाहीत तोपर्यंत तुमचे चरण मी सोडणार नाही. आणि जगाच्या मालकानं सांगितलं, महर्षी आता तुम्ही तिन्ही लोकांमध्ये फिरता, जाऊन पाहून या.
आणि महर्षी निघाले. उत्तर भारतात आले. श्रीहरीच्या घराच्या बाजूला एक अजान वृक्ष होता. त्या अजान वृक्षावर जाऊन बसले. श्रीहरीचा दिनक्रम निहाळू लागले. श्रीहरी सकाळी उठला, आंघोळ झाली, दिवेलागण व्हायची, देवाला नैवेद्य दाखवला जायचा आणि तदनंतर खांद्यावरती नांगर घेऊन खऱ्या अर्थानं श्रीहरी आपल्या शेताकडे निघून जायचा. 3 दिवस खऱ्या हा दिनक्रम पाहिला आणि काहीशा रागामध्ये महर्षी पुन्हा वैकुंठात आले. जगाचा मालक आपल्या सिंहासनावर शेषनागावर विराजमान होता आणि महर्षींनी विचारलं, देवा, माझी चेष्टा करता होय? माझी चेष्टा चालवली होय? अहो, तो श्रीहरी सकाळी एकदा तुमचं नाव घेतो, दुपारी एकदा तुमचं नाव घेतो आणि संध्याकाळी फक्त झोपताना एकदा तुमचं नाव घेतो. अहो, माझ्या श्वासागणित मी तुमच्या नामाची जपमाळ ओढतो, तरी तुम्ही मला असं म्हणताय की तो श्रीहरी माझा परमभक्त आहे? उत्तर हवंय देवा. आणि जगाच्या मालकानं पुन्हा ते सांगितलं, महर्षी, योग्य वेळ आली की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी नक्की देईल. पण महर्षी हट्टाला पेटले, नाही देवा, जोपर्यंत उत्तर मिळत नाही आता तुमचे चरण मी सोडणार नाही. शेवटी जगाच्या मालकानं सांगितलं, ठीक आहे, तुम्हाला उत्तर हवंय ना, 2 मिनिटं थांबा. आणि त्याच वेळी लक्ष्मी मातेला हाक मारली. लक्ष्मी. लक्ष्मी माता धावत आल्या. थोडं तेल आणि समई घेऊन ये. लक्ष्मी माता तेल आणि समई घेऊन आल्या. जगाच्या मालकानं समई हातात घेतली, काठोकाठ तेलानं भरली आणि महर्षींच्या हातात दे सांगितलं, महर्षी, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की दिलं जाईल, पण त्या अगोदर तुम्हाला माझं एक महत्त्वाचं काम करायचं आहे. देवा, तुम्ही सांगाल ते काम करायला मी तयार आहे, पण मला उत्तर हवं आहे. आणि जगाच्या मालकानं सांगितलं, वराह आणि वामन अवतारानंतर महर्षी, माझंही पृथ्वी तलावर जाणं झालं नाही. जी पृथ्वी तुम्ही पाहताय ना, त्या पृथ्वीला आता तुम्हाला उत्तर जर हवं असेल तर पहिल्यांदा 7 प्रदक्षिणा पूर्ण कराव्या लागतील. फक्त माझी एकच अट आहे की ही प्रदक्षिणा पूर्ण करताना या समईमधला एकही तेलाचा थेंब खाली पृथ्वीवर मात्र पडता कामा नये. नारद मुनी म्हटले, ठीक आहे देवा, पण उत्तर आलं की लगेच मिळेल. आणि महर्षी निघाले. काठोकाठ तेलानं भरलेली समई आपल्या हातामध्ये घेतली आणि पृथ्वीला प्रदक्षिणा करू लागले. पहिली, दुसरी, तिसरी, 7 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आणि धापा टाकत जगाच्या मालकाकडे महर्षी आले आणि उत्तरले, देवा, आलो बरं मी, आत्ता उत्तर. आणि त्याच वेळी जगाच्या मालकानं सांगितलं, अहो महर्षी, किती घाई करताय, जरा उसासा तर घ्या. मला हे तर सांगा, अहो वराह आणि वामन अवतारानंतर पृथ्वीकडं माझंही जाणं झालं नाही, पृथ्वी तलावर मीही गेलो नाही, सध्या पृथ्वी कशी हो? आणि एवढे शब्द ऐकले आणि महर्षींनी खऱ्या अर्थाने डोक्याला हात लावला. काय विचारताय देवा? अहो, तुम्ही माझ्या हातामध्ये समई दिली, समई काठोकाठ तेलानं भरली आणि वरून मला असा आदेश दिला, या समईतला एकही तेलाचा थेंब खाली पडता कामा नये. अहो, माझं सगळं लक्ष त्या समईवर आणि समईतल्या तेलावर होतं. मग ती पृथ्वी पाहायला वेळ होताच कुठं? तसं जगाच्या मालकानं स्मितहास्य केलं आणि महर्षींकडे पाहिलं. महर्षी, मग तुम्ही जर असं म्हणताय तर तुम्हीच सांगा, माझा श्रीहरी यापेक्षा वेगळं काय काम करतोय? अहो, या मृत्यूतलावरती त्याला मी खऱ्या अर्थानं जन्म देताना त्याला नेमून दिलेलं काम म्हणजे तो काळ्या ढेकळांमध्ये पंढरीचं राऊळ पाहून माझी सेवा करतोय. आणि कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणत कांदा मुळा भाजीमध्ये माझं प्रतिबिंब पाहून तो जर अहोरात्र माझी सेवा करत असेल तो माझा परमोच्च भक्त होऊ शकत नाही का? लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर जगाच्या मालकाने ब्रह्मांडाच्या धन्यानंही गीतेच्या माध्यमातून महाग्रंथ गीता आम्हाला सांगते, जिथं कर्मयोग साधला गेला भगवान परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्या कर्मयोगाचे कर्मयोगी जनक जर संत परंपरेत कोण असतील ते संत श्रेष्ठ सावता महाराज आहे. कारण ज्यांनी आपल्या बांधावरती शेतावरती खऱ्या अर्थानं त्या जगाच्या मालकाला येण्याला भाग पाडलं, असा ब्रह्मांडाच्या पाठीवर संत परंपरेचे शिरोमणी म्हणजे संत सावता महाराज आहेत. कारण संत परंपरेमध्ये शिरोमणी फक्त दोघांना म्हटलं गेलं. एक म्हणजे संत परंपरेतले पहिले संत म्हणजे हनुमंतराय आहेत आणि संत परंपरेमधले दुसरे संत ज्यांना शिरोमणी म्हटलं जातं, कारण प्रत्येक संतांची उपाधी भिन्न आहे. आणि त्या संत शिरोमणी सावता महाराज म्हणजे सावता महाराजांना असणारी उपाधी ही फक्त उपाधी नाही, त्यांच्या चरित्राचा मूळ गाभार्थ सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं वास्तवातलं ज्वलंत आणि दीपमाळीसारखं धगधगणारं चरित्र म्हणजे संत सावता महाराजांचं चरित्र आहे.